विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन 1 अग्निशस्त्र व 1 जिवंत कारतूस हस्तगत. सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांना शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमावरती कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकाने नमूद ठिकाणी जाऊन रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत गुंडा करांडे यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिकेत गुंडा करांडे, वय वर्ष 24, राहणार विठुरायाची वाडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले. त्यावेळीच बातमीच्या अनुषंगाने त्याची अंगझडतीचा उद्देश कळवून 50 सक्षम अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 1 पिस्तल, अग्निशस्त्र आणि 1 जिवंत कारतूस राऊंड मिळून आले. सदर देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत कारतूस बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्याचेकडे याबाबत कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी सदरचे पिस्तल, अग्निशस्त्र हे कशासाठी व कोणाकडून आणले आहे याबाबत त्यास विचारणा केली असता त्याने सदरचे पिस्तूल मी सुरक्षिततेकरता अक्षय पाटील, राहणार डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली याचेकडून घेतले आहे अशी हकीकत सांगितले. सदरचे पिस्तूल, अग्निशस्त्र व जिवंत कारतूस राऊंड हे पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचसक्षम जप्त करण्यात आलेले आहे. सदरबाबत भिलवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरबाबत भिलवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल 214 कोळी हे करीत आहेत. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असून गुन्ह्याचे तपासकामी माननीय न्यायालयाने त्याची दिनांक 11/5/2026 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे, शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे इसमास प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहीम चालू ठेवण्यात येणार आहे.